नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे भाजप नेते कृपाशंकर सिंहांच्या वक्तव्याची. ऐन महापालिका निवडणुकीमध्ये कृपाशंकर सिंहांच्या एका वक्तव्यानं राजकारण तापलंय. मीरा भाईंदरमध्ये एवढे उत्तर भारतीय नगरसेवक जिंकून आणू की उत्तर भारतीय महापौर झाला पाहिजे असं कृपाशंकर सिंह यांनी म्हटलंय आणि यावरून आता ठाकरे बंधूंचे नेते आक्रमक झाले. हम इतना नगरसेवक चुन देंगे उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा. भाजपचे नेते कृपाशंकर सिंहांच्या याच वक्तव्यामुळे ऐन निवडणुकीत उत्तर भारतीय विरुद्ध मराठी असा सामना सुरू झाला. मीरा भाईंदरमध्ये एवढे नगरसेवक जिंकून आणू की उत्तर भारतीय महापौर होईल असं कृपाशंकर सिंह म्हणाले. मीरा भाईंदर में आपने कहा कि उत्तर भारतीय का महापौर बने, तो इसको संभव बनाने के लिए क्या कोशिश करेगी उत्तर भारतीय? संभव बनेगा ना, बनाएंगे ना. हम इतना नगरसेवक चुन देंगे उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा. हम इतना नगरसेवक चुन देंगे उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा. या कृपाशंकर सिंह यांची जीभ छाटली पाहिजे या संदर्भातलं सुद्धा अत्यंत गंभीर विधान केल्यामुळे मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला या संदर्भात सांगते, हे मराठीपण घालवण्याचं कटकारस्थान आपण उधळून लावा. यांची जी 66 लोकांची पहिली यादी आली त्यात 20 ते 21 लोक हे परप्रांतीय होते. त्यांना मुंबई मधला जो परप्रांतीयांचा नगरसेवकांचा टक्का आहे तो यांचा वाढवण्याचा प्रयत्न आहे. कृपाशंकर सिंहांना मी एवढंच सांगेन, उत्तर भारतीय महापौर होईल असं तुम्हाला वाटत असेल आणि नाही झालं तर तुम्ही राजकारणातून बाहेर होणार का? मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि आमचाच होणार. कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच महापौर बसेल आणि तो मराठी असेल, ही आमची भूमिका आहे. कृपाशंकर सिंह यांनी काय वक्तव्य केले मी ते ऐकलेलं नाही, बघितलेलं नाही, परंतु ते त्या बाबतीत उत्तर देतील. तुम्ही त्यांना विचारलेलं बरं. माझ्या पक्षाचं धोरण ठरवण्याचा अधिकार मला दिलेला नाही. मी जरी राज्याचा मंत्री असलो तरी ते उपमुख्यमंत्री शिंदे साहेबच ठरवणार आहेत. तशाच पद्धतीनं भाजपाचं धोरण ठरवायचं, मुंबई महानगरपालिकेचा महापौर करायचं धोरण हे कृपाशंकर सिंह ठरवणार आहेत असं मला वाटत नाही. मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीयांचा टक्का अधिक आहे. मीरा भाईंदर महापालिकेत एकूण 95 नगरसेवकांची संख्या आहे. इथे भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती झालेली नाही. ठाकरे बंधू युतीत लढतायत, तर काँग्रेस आणि वंचितची सुद्धा आघाडी झालेली आहे. भाजपनं सर्व 95 ठिकाणी उमेदवार दिले असून त्यामध्ये उत्तर भारतीय 14, राजस्थानी 14, गुजराती 12, पंजाबी 1, बंगाली 1, दक्षिण भारतीय 2, ख्रिश्चन 4 असे उमेदवार देण्यात आलेत, तर मराठी 24 उमेदवार आहेत. इतर भाषिकांचा टक्का अधिक पाहूनच कृपाशंकर सिंहांनी उत्तर भारतीय महापौर होईल असं वक्तव्य केलं. मात्र विरोधक आक्रमक होताच भाजपनं कृपाशंकर सिंहांना अधिकार नसून महापौर कोण हे पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल असं बावनकुळे म्हणाले. महापौर वगैरे बसवणे हे राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय असतो. जे काही लोक निवडून येतात त्यामध्ये गटनेता कोणाला करायचं, प्रतोद कोणाला करायचं, उपमहापौर कोणाला करायचं, महापौर कोणाला करायचं हे राज्याचं पार्लमेंटरी बोर्ड ठरवतं. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये काय चर्चेतून तो विषय निघाला मला माहिती नाही, पण शेवटी हा राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डाचा अधिकार आहे. आणि कृपाशंकर सिंहांनी सुद्धा हा वाद वाढत असल्याचं पाहून वक्तव्याचा विपर्यास केल्याचं म्हटलं, पण त्याच वेळी हिंदू महापौर असा उल्लेख केला. मीरा भाईंदर में आपने कहा कि उत्तर भारतीय का महापौर बने, तो इसको संभव बनाने के लिए क्या कोशिश करेगी उत्तर भारतीय? संभव बनेगा ना, बनाएंगे ना. हम इतना नगरसेवक चुन देंगे उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा. हम इतना नगरसेवक चुन देंगे उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा. हे विषयांतर काही लोक करत आहे ह्या विषयाचा, उत्तर भारतीय समाज किंवा मराठी. तुम्ही मतलब डिव्हिजन करू नका. हा मराठी समाज किंवा उत्तर भारतीय, महाराष्ट्रामध्ये राहणारे आम्ही सगळे मतलब मराठी आणि हिंदीमध्ये कुठे फरक करत नाही आणि करणार पण नाही. आम्ही सगळ्यांची मतलब आहे की महायुतीत सत्ता येतील आणि त्यामध्ये आमच्या सर्वांची इच्छा आहे हिंदू समाजात ते महापौर व्हावा. ठाकरे बंधूंनी आधीच मराठी हाच निवडणुकीचा मुद्दा केलाय. त्यात कृपाशंकर सिंग मुंबई शेजारच्याच मीरा भाईंदर बद्दल बोलले असले तरी कृपाशंकर सिंहांच्या या वक्तव्याचं कनेक्शन ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं मुंबईशी जोडलं. त्यामुळे ऐन प्रचारात ठाकरे बंधूंना आयताच मुद्दा हाती आला. मीरा भाईंदरहून वैभव घागसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.